आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात होणारे आणि टेस्टला अतिशय मस्त लागणारे असे वरण करणार आहोत। चला तर याला बनवायला सुरुवात करू। इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी तूर डाळ घालू। यामध्ये आपण आता ज्या वाटीने आपण तूर डाळ घेतो त्याच वाटीने आपण अर्धी वाटी मूग डाळ घालू। जर समजा तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, काही जणांना तूर डाळीमुळे पित्ताचा त्रास होतो, तर तुम्ही त्याऐवजी मसूर डाळ वापरू शकता। दोन्ही हाफ हाफ क्वांटिटीमध्ये घेऊ शकता, म्हणजे निम्मी मूग डाळ आणि निम्मी मसूर डाळ घेऊ शकता। आता मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालू। ज्या वाटीने डाळ घेतलं होतं त्याच वाटीने आपण फुल वाटी भरून 2 वाटी पाणी घालू आणि हे कुकरला आपण शिजवून घेणार आहोत। तुम्ही डायरेक्ट कुकरला पण लावू शकता किंवा अशा प्रकारे भांड्यामध्ये घालून ते देखील कुकरला शिजवू शकता। आता एक मोठा टोमॅटो आणि 2 ते 3 हिरवी मिरची अर्धी अर्धी अशी कट करून घालायची आहे यामध्ये। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालू, अर्धा चमचा मीठ घालू, म्हणजे ही रेसिपी आपली पटकन तयार होते। आता त्याचबरोबर यामध्ये आपण घालू 1 चमचा तेल। आता हे घातल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तेल घालू 1 चमचा। आता हे सर्व चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरला शिजवून घेऊ। कुकरला डायरेक्ट लावायचं असेल तर 2 शिट्ट्या पहिला करायच्या आणि नंतर गॅस बारीक करून ठेवायचा 5 मिनिटासाठी, म्हणजे डाळ अगदी एकदम व्यवस्थित छान शिजते। अशा प्रकारे डाळ शिजून रेडी झाली आहे। आता कढईमध्ये आपण तेल घालू, 4 ते 5 चमचे आपण तेल घालू यामध्ये। त्याचबरोबर दुसऱ्या साईडला गॅसवर मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण वरणमध्ये आपण गरमच पाणी घालणार आहोत। गार पाणी घालायचं नाही, कारण गरम पाण्यामुळे टेस्टला वरण छान लागते। आता तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालू आणि त्याचबरोबर पाव चमचा हिंग पावडर घालू। हिंग पावडर कंपल्सरी घालायची, कारण हिंग पावडरमुळेच वरणला टेस्ट खूप छान येते। आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या देखील घालते आणि आता हे 1 ते 2 सेकंदासाठी व्यवस्थित भाजून घेऊ, म्हणजे लसूण थोडेसे भाजले जातील आणि मग यामध्ये आपण वरण घालू। जी डाळ शिजवलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेऊ। लसूण घातल्यामुळे वरण टेस्टला खूपच छान लागतं। प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे काही जण लसूण घालत नाहीत, पण मी तुम्हाला लसूण घालून दाखवते, कारण लसणामुळे टेस्टला खूप छान लागते। आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती डाळ घालून घेऊ। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे। आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते। तुम्ही वरणाची कन्सिस्टन्सी बघून यामध्ये पाणी ॲड करू शकता। तुम्हाला जर वरण पातळ हवं असेल तर पाणी वाढवू शकता आणि जर घट्ट वरण आवडत असेल तर पाणी कमी घालू शकता। पण शक्यतो वरण असू दे, आमटी किंवा दाल फ्राय, हा डाळीचा जो कोणताही प्रकार असेल तो कधीही घट्ट करूनच खायचा, म्हणजे पाणी जास्त घालायचं नाही, कारण घट्ट केलेले वरण, आमटी किंवा दाल फ्राय हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, कारण त्यातून प्रोटीन मिळतात आपल्याला भरपूर, आणि तेच जर पातळ केलं आपण तर त्यातून आवश्यक घटक आपल्याला मिळत नाहीत। म्हणून अशा प्रकारे वरण घट्टच करायचं आहे। आता मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे, अगदी 1 ते 2 मिनिटात याला छान उकळी येईल। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालू, मिक्स करून घेऊ, म्हणजे उकळल्यानंतर कोथिंबीरीचं पण टेस्ट त्यामध्ये अगदी छान उतरेल। आता याला 2 ते 3 चांगल्या उकळी येऊ देऊ आपण आणि वरण सर्व करू। गरम गरम भाताबरोबर वरण, भात आणि तूप अगदी अप्रतिम लागते। आता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, अगदी 1 ते 2 मिनिटातच याला उकळी आली आहे, कारण आपण गरम पाणी यामध्ये घातलं होतं। गॅस सध्या मध्यम आचेवरतीच चालू आहे। आता आणखी एकदा मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू। आता हे आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि अशा प्रकारे एकदम गरमागरम वाफाळलेलं वरण तयार आहे। तुम्ही देखील नक्की करून बघा, अगदी साधी सोपी पद्धत आहे करण्याची,
पण टेस्टला खूपच छान लागते. वरून थोडीशी कोथिंबीर घालून आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले वरण रेडी झाले आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.